सांगता समारंभ रात्री 9 वाजता संपन्न करायचा आहे आणि आजचे 8 संघांचे 7 सामने आणि त्याबरोबर सेमीफायनल फायनल असे 10 सामने आज दिवसभरामध्ये आपण कव्हर करणार आहोत। त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये लवकर मॅच सुरू करायची आहे। पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पू दादा गरुड, चला मॅच सुरू ठेवा, सुरू करा मॅच। खेळाडूंना तशा सूचना द्या पटकन। आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस क्रिकेट स्पर्धांमधील एक मानाची स्पर्धा खराडी चषक 2025 इथलं विजेतेपद अभिमानानं मिरवलं जातं। आम्ही खराडी चषकचे विजेते आहोत, त्या विजेत्या संघाकडे देखील आदरानं बघितलं जातं। 32 संघ खुल्या गटातील सहभागी असलेली स्पर्धा म्हणजेच खराडी चषक। यावर्षी दिवस रात्र हे सामने आपण आयोजित केलेले आहेत। 8 षटकांचे सामने मागच्या 4 दिवसांमध्ये आपण पाहिले। आज 6 षटकांचे सामने करणे, आज एकूण 10 सामने आहेत। रोज आपण सामने बघत होतो 7, आज 10 सामने आहेत आणि त्यामुळं सामन्यांची षटकं आज थोडी कमी केलेली आहे। तर लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे। पहिला सामना अन्ना 11 विरुद्ध NS11 खराडी। यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे NS खराडी, अर्थातच घरच्या अंगणात ते खेळत आहेत आणि त्यांच्या विरोधी आज पुण्यातलीच एक तगडी टीम अन्ना 11 यांच्याशी संघर्ष आपण बघणार आहोत। गोलंदाज गौरी शंकर, एक जण इथे थांबा। गौरी शंकर गोलंदाज गौरी शंकर, फलंदाज निलेश पठारे आणि साबिर सय्यद। यजमान संघ घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर गौरी शंकर गोलंदाज। गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजन रायगडा। गौरी शंकर आणि मॅच लावते सुरुवात। डे नंबर 5 खराडी चषक। फर्स्ट बॉल लेंथ बॉल, कंट्रोल बॉल, त्याला तितकाच सन्मानानं सामोरं गेला निलेश। धावफलकावरती धावा 0 आहेत। पहिलं षटक सुरू झाले, सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि वाजलेले आहेत घड्याळामध्ये 9:41 पावणे 10 वाजता जवळपास पहिला बॉल पडलाय। या सुंच फटका अक्रॉस द बॅट उचललाय चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत। एक टप्पा घेत सीमारेषा पार, मिळताय 4। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं धावा घेतल्या नाहीत, सन्मान दिला चेंडूला। मात्र दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर तडकावलाय। 4 धावा घेत NS खराडी संघाची सुरुवात। 4 गोलंदाज गौरी शंकर अन्ना 11 पुणेचा। डावेष्टीच्या बाहेर आहे चेंडू, अनुमान एकदम योग्य होतं, पायाची कुठलीच मोमेंट केली नाही, थोडासा शरीराचा झोक पुढच्या बाजूला ठेवला, चेंडूला मागे जाऊन दिलं। धावफलकावरती 5 आहेत। षटक पहिलं सुरू असताना 6 षटकांची मॅच आहे, 2 षटकांचा पॉवर प्ले असणार आहे। 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत, अन्यथा 6वं षटक पॉवर प्ले। अगदी कडक नियम असतात खराडी स्पर्धेमध्ये आणि त्याची अंमलबजावणी तितकीच प्रभावीपणे होत असते। 18 विजेतेपद आपण या स्पर्धेची बघितलेले, आतापर्यंत 18 संघांनी ही स्पर्धा जिंकलेली आहेत। आता 19व्या पर्वामध्ये कोण या स्पर्धेमध्ये विजेता ठरणार आहे। 3 संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलेले अजिंक्य आहेत, तर आज 8 संघांमधून 1 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे। यावेळेस चेंडूला लॉंग ऑनला जमिनीचा समांतर ड्राइव्ह केले, तिथे 1 धाव प्राप्त होऊ शकते। धाव फलकावरती 7 धावा। स्पर्धेसाठी अंपायर्स खास करून कल्याणवरून जे संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय पॅनल आहे JP पॅनल, जय पवार सर इथे काम करतायत, जतीन भुयाल सर, अनिल माळी सर। मागच्या 5 दिवसांमध्ये अत्यंत प्रभावी काम पंचांचं राहिले। 0 कॉन्ट्रोवर्सी टूर्नामेंट आपण पाहिलेली आहे।
समालोचन कक्षातून माझ्या बरोबर प्रवीण गायकवाड सरांना, शैलेश निवंगुणे सरांना आपण ऐकले. आज देखील हे दोन्ही शिलेदार समालोचन कक्षामध्ये असतील. दीपक शिंदे ऑन स्कोरर, स्टम्प्स या ॲपच्या माध्यमातून ते स्कोर करतायत. डिजिटल स्कोरिंग या स्पर्धेमध्ये होते, त्यामुळे प्रत्येक रेकॉर्ड अचूक आणि बिनचूक आहे. इथे हवेमध्ये चेंडू, फलंदाज बाद, धक्का क्रमांक पहिला. NS खराडी संघाला पहिला धक्का इथे बसतोय. एक गडी बाद, धावफलकावरती धावा 7, 8 धावा, एक गडी बाद 8. NS11 खराडी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. ओमकार घोलप, निलेश पठारे, ओमकार घोलप ही जोडी आता इथे खेळणार आहे. एक गडी बाद 8. NS सूरज क्षीरसागर गोलंदाज असणार आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी सूरज क्षीरसागर. ज्यावेळेस टाइम लिमिट लावलं जातं त्यावेळेस संगणकाचं काम अधिक वाढतं. खरं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. त्यावेळेस कुठल्या बाजूने कुठला गोलंदाज आणायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला गोलंदाज आणायचा आहे तर पहिलं षटक संपण्याच्या अगोदरच त्या गोलंदाजाला सूचना देऊन ठेवा. याबरोबरच फलंदाज बाद डावीष्टी उद्ध्वस्त होईल. 2 गडी बाद 8. NS खराडी. गोलंदाजाला लवकर सूचना दिल्या पाहिजेत की तुला त्या बाजूने यायचंय. त्यामुळे वेळ वाचू शकतो. क्षेत्ररक्षणाची रचना देखील अशीच ठेवावी लागते की जास्त क्षेत्ररक्षणामध्ये फारसा बदल होणार नाही. एखाद 2 क्षेत्ररक्षक बदलले तरी चालतात मात्र, आणि मग तुम्ही वेळ वाचू शकता. ज्यावेळेस एंड बदलत असतो, प्रत्येक बॉल षटकानंतर एंड बदलत असतो, त्यावेळेस संगणकाला वेळ वाचवण्यासाठी खूप तयारीनं काम करावं लागतं. फलंदाजाने देखील 1 मिनिटाच्या आत फलंदाजीसाठी यायचंय. एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज 1 मिनिटाच्या आत आला पाहिजे. चेंडू हवेमध्ये, एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर, शानदार चौकार. चौकाराबरोबर धावफलक 12 वरती पोहोचणार आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. 2 गडी बाद 12. NS11 खराडी. एक गोष्ट निश्चित प्रकारे आपण चर्चा करत होतो की टाइम आउट हा नियम स्पर्धेमध्ये लागू आहे. टाइम आउट मध्ये 1 मिनिटाची वेळ आहे. तुम्हाला एक फलंदाज बाद झाल्यावरती दुसरा फलंदाज विदिन अ मिनिट मैदानामध्ये जायचंय. आणि जर तुम्ही 1 मिनिटामध्ये पोहोचला नाहीत, इथे चांगला फटका आहे. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. सीमारेषेच्या बाहेर 4 रन. खणखणीत चौकार. चार धावा पूर्ण होतील. 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये अजून सुरूच आहे. तर या षटकामध्ये धावा येत, एक विकेट जरूर पडलेली आहे, मात्र 2 चौकार देखील आपण पाहिलेले आहेत. 16 धावा 2 गडी बाद. NS11 खराडी. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला ना पॅड बांधायचे, ना हेल्मेट घ्यायचे, ना ग्लोव्ज घालायचे, ना थाय पॅड, ना अजून तुम्हाला कुठलं प्रोटेक्शन घ्यायचंय. फक्त सेफ्टी गार्ड घेऊन तुम्हाला मैदानामध्ये जायचंय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे खाली, मात्र झेल सुटलेला आहे. त्यामुळं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला 1.5 मिनिटाचा वेळ खूप होतो. 1च मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटामध्ये जर नवीन फलंदाज मैदानामध्ये आला नाही
तर जर क्षेत्ररक्षकांनी अपील केलं तर तो बाद होईल. इथे अपील महत्वाचं आहे. अपील केलं नाही तर नवीन फलंदाजाला बाद दिलं जाणार नाही. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. एक जीवदान जरूर प्राप्त झाले. परत एकदा चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑन फ्लॅश क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल इथे होईल आणि तिसरा धक्का NS11 खराडी संघाला दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद 18. तिसरा फलंदाज इथे बाद होऊन परतलेला आहे. NS11 खराडी संघाला मोठा धक्का. एका पाठोपाठ एक फलंदाज त्यांनी गमावलेत. खर तर धावफलकावरती देखील दुसरं षटक सुरू असताना 18 धावा आहेत. स्कोर बनतो या मैदानामध्ये, मग ते सकाळचं सत्र असेल, ते दुपारचं असेल, ते संध्याकाळचं असेल, ते रात्रीचं असेल. 8 षटकामध्ये आपण पाहिलंय की रात्री देखील 50, 80, 85 धावा देखील पार होत आहेत, पूर्ण होत आहेत. पाठलाग करताना देखील धावांचा पाठलाग यशस्वी झालेला आहे. त्यामुळे ही खेळपट्टी परफेक्ट फलंदाजांसाठीच आहे. गोलंदाजांनी देखील इथे कमाल केलेली आहे. विशेषतः स्पिनर्सनं या स्पर्धेमध्ये अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे. आज दिवसभराच्या सत्रामध्ये आपल्याला दिग्गज बघायला मिळतील. त्यात अजून काही दिग्गज इथे उपस्थित होत आहेत. सलमान शेख सरांचं आगमन झाले, आपलंही मनापासून स्वागत आहे. एकोणीस धावा आहे 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. श्रीतेज गेल्या वर्षीचे, 2 वर्षापूर्वीचे, 3 वर्षापूर्वीचे विजेते. श्रीतेज 11 संघ देखील थोड्या वेळामध्ये इथे दाखल होईल. आज दिवसभराच्या सत्रामध्ये त्यांचा खेळ बघायचा आहे. आज संपूर्ण पुणे शहरातल्या आणि मुंबईतल्या तगड्या टीम्स इथे आज दाखल होणार आहेत. काल देखील आपण मजबूत संघांना बघितलं आणि कालच्या सत्रामध्ये मुंबईचा संघ अर्थातच नेव्हिटेक रायडर्स डोंबिवली या संघानं विजेतेपद संपादन केलं. पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी पंढरपूर संघाला मात देत पुणेकर हमराज मृत्युंजय संघानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आपण पाहिलं की पुणेकरांना मात देत अर्थातच निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा पराभव करत शिरसाट स्पोर्ट्स संघानं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. तर बाहेरची कड आणि चौथा फलंदाज लगेच बाद. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे बाद होऊन परत आहेत. 19 धाव संख्येवरती चौथा धक्का निलेश 11 खराडी संघाला बसतोय. नवीन फलंदाज विजय पठारे. आज कोणी फलंदाज फारसा खेळपट्टीवरती उभा राहू शकलेला नाहीत. NS11 खराडी संघाकडे एका पाठोपाठ एक फलंदाज गमावले. तिसऱ्या षटकामध्ये 4 फलंदाज त्यांचे बाद झालेले आहेत. कोणी खेळपट्टीवरती उभा राहिलेला नाही. ओमकार घोलप नवीन अजून एकही चेंडू खेळलेला नाही. विजय पठारे नवीन अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. आणि मुस्ताक खानच्या पहिल्या चेंडूवरती पहिलं यश मिळालेलं आहे. स्पर्धेची सुरुवात मुस्ताक खानने इथे विकेट काढून केलेली आहे. मुस्ताक इज ऑन मार्क आणि नवीन फलंदाज विजय पठारे स्ट्राइक एंडवर. चौथं षटक नाही, तिसरं षटक आहे. यावेळेस कव्हरला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडूवरती झेप पावतोय. 1 धाव 2 धावा इथे प्राप्त होतील. यष्टे उद्ध्वस्त होते, मात्र क्रीज मध्ये खेळाडू सुरक्षित आहे. पुन्हा एकदा मणिपाल हॉस्पिटल यांच्याकडून आपल्याला खेळाडूंसाठी इमर्जन्सी सर्व्हिसेस वैद्यकीय सेवा प्राप्त होत आहे. त्यांचे डॉक्टर्स त्यांची टीम इथे दाखल झालेली आहे.
ॲम्ब्युलन्स आम्ही स्वागत करतो मणिपाल हॉस्पिटल. जर खेळाडूंना गरज लागेल तर तुम्हाला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मणिपाल हॉस्पिटलची टीम विथ ॲम्ब्युलन्स इथे मागचे 4 दिवस सातत्यानं हजर आहे. खेळ आहे, खेळामध्ये आपण पाहतो की जखमा होऊ शकतात, जोखीम घेतात खेळाडू, आणि त्यामुळे जर एखाद्या वेळेस इमर्जन्सीची परिस्थिती आली ती अगदी कमी परिस्थितीमध्ये येते, मात्र ती परिस्थिती आली तर खेळाडूंना लगेच वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आपण मणिपाल हॉस्पिटलची सेवा इथे घेतलेली आहे. 22 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 6 षटकांची मॅच. थोडासा गेम स्पीडअप करा, अन्यथा तुम्हाला अडचण येऊ शकते. शेवटचं षटक पॉवर प्ले मध्ये टाकायला लागू शकतं. याबरोबरच उचललाय चेंडू हवेमध्ये. रिव्हर्सचा हा प्रयत्न क्षेत्ररक्षक अडवतोय की काय? यस, अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे बघायला मिळते आणि 2 धावा इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती 24. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 लॉस ऑफ 4. थर्ड ओव्हर इज प्रोग्रेस नाऊ. गोलंदाज मुश्ताक खान सलग 3 षटकांसाठी 3 गोलंदाजांचा वापर केलेला आहे. 6 षटकांची मॅच, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. त्यामुळं 3 गोलंदाज 2-2 षटकं टाकणार नाहीत. केवळ 2 गोलंदाजांनाच 2-2 षटकं टाकता येतील. याबरोबरच इथे 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 अपील होतंय जोरात. पंचांवरती कोणता परिणाम नाहीये आणि निर्धाव चेंडू निश्चित इथे येणार आहे. तिसरं षटक सुरू आहे. 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. स्क्वेअर लेगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक समोर आहे, अडवतोय. 1 धाव केवळ इथे मिळणार आहे आणि धाव फलकावरती 25 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 10 मिनिटं अजून शिल्लक आहेत. 10 मिनिटांमध्ये 5 अजून 2 षटकं टाकून घ्या पटकन. हे बघा, खेळाडू काही वायर वरती उभे आहेत. लाईटचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत. ती स्कूटर प्रेक्षक बघा, तुमच्या गाडीच्या खाली वायर आहे का? सूरज, नवीन गोलंदाज सूरज घाटकर. सूरज भाटकर नवीन गोलंदाज. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. एक वेगवान गोलंदाज इथे आपण बघतोय. फुल लेंथचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. टो क्रशिंग यॉर्कर आपण म्हणू शकतो. मात्र 1 धाव इथे जरूर प्राप्त होते. 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात 26. गोलंदाज सूरज, मोठा रनअप आहे त्याचा. पुन्हा पुन्हा लेंथ टाकायचा प्रयत्न. इथे लोअर फुल टॉस आहे. फ्लिक केला चेंडूला फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तिकडे धावतोय चेंडूच्या मागे. 2 धावा एव्हाना पूर्ण होत आहेत आणि हळूहळू हळू धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातात. 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. NS खराडी यजमान संघ आहे, मात्र असं वाटलं नाही कुठलाही फलंदाज मैदानामध्ये खेळपट्टीवरती उभा राहिलेला नाहीये. ठराविक अंतराने विकेट पडत गेलेले आहेत आणि त्यामुळेच थोडीशी परिस्थिती इथे कठीण बघायला मिळते. अधिकच्या धावा हवे होत्या. चौथं षटक एव्हाना सुरू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वा, एवढा रनअप आहे. रनअप आल्यानंतर तुम्हाला टप्प्यावरती नियंत्रण ठेवणं थोडंसं कठीण जातं. मात्र बघितले मी तिन्ही बॉलवरती गोलंदाज सूरजने खूप चांगला कंट्रोल ठेवलेला आहे. ज्यावेळेस रनअप जास्त घेतो त्यावेळेस तो फक्त जोरात चेंडू टाकायचा हेच उद्देश असतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये वेग जास्त असून चालत नाही. तुमच्याकडे व्हेरिएशन्स पाहिजे. आणि यावेळेस थोडासा मागे घेतला चेंडूला. स्टिअर केला. बॅकफुट पॉइंट वरून चेंडू डीप कव्हर पॉइंट वरती पोहोचेल. 1 धाव केवळ प्राप्त होऊ शकते. धाव फलकावरती 29. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 29.
चौथ्या षटकामध्ये 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज भाटकर. याबरोबरच ओव्हर पिच अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू शरीरावरती आदळून जातोय. लेग बाईटचा इशारा. थर्ड मॅन कडे 1 धाव इथे प्राप्त होणार आहे आणि धाव फलक 30 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. चांगला चांगला प्रयत्न इथे. स्क्वेअर कट आणि 4 रन. मोक्याच्या क्षणी चौकार. षटक संपेल चौथं. 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. NS खराडी. दोन षटक शिल्लक आहेत. गोलंदाज सूरज भाटकरचं मी कौतुक करेल, कारण एवढा लांबचा रनअप आहे त्याचा, पण तरी देखील षटक त्याने 3.5 मिनिटात संपवलंय. आता जो मधला 1 मिनिटाचा वेळ असतो षटक सुरू करायला पुढचं, तो कमी करा, म्हणजे बरोबर वेळेत तुम्ही 5 षटक पूर्ण कराल. वेळ अतिशय महत्वाची आहे आणि संघनायक त्यासाठी महत्वाचं कामगिरी करताना दिसायला पाहिजे. टेनिस क्रिकेटमध्ये अजून ते आपल्याला बघायला मिळत नाही. पहिलं षटक संपलं, दुसरं तिसरं, प्रत्येक षटक संपल्यानंतर टाइम किती आपण खर्च केलेला आहे, किती वेळ शिल्लक आहे, कारण पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग करायची शेवटच्या षटकामध्ये. या चांगला फटका. स्क्वेअर लेगला चेंडू उडवलाय सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लेग सीमारेषा फोडतोय क्षेत्र फलंदाज. मिळत आहेत 4 धावा. अडोतीस धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. या सरळ बॅटने उचललाय चेंडू. लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहेत, मात्र टॉस मोठा आहे. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. आज या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीचे संस्थापक, सचिन ढवळेज प्रहार 11 चे संघमालक आणि महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेले शिक्षक अर्थातच सचिन ढवळे सरांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांचं खराडी चषक मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. सचिन ढवळे सरांच्या समवेत सन्मान्य शरद दौड सरांची उपस्थिती आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये अनेक अधिकारी ज्यांनी निर्माण केलेले आहेत. आदरणीय सचिन ढवळे सर, मग MPSC असेल, UPSC असेल, विशेषतः अतिशय कठीण विषय मॅथ्स आणि रिजनिंग या 2 विषयांना विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक आहेत सचिन ढवळे सर. इथे प्रहार 11 संघ त्यांच्या मैदानामध्ये खेळणार आहे. सचिन ढवळे सरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर बघा 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. NS11 खराडी, ओमकार घोलप, विजय पठारे ही जोडी मैदानामध्ये, तर मुश्ताक खान गोलंदाजी मार्ग. दुसरं षटक आहे मुश्ताक खानचं. पहिलं षटक देखील इथे 6 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये मात्र 2 चौकार मुश्ताकला चढवले. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. यास 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 काय हुक आहे, जबरदस्त फटका सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. स्लॉग ओव्हर्स मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस इथे पाडलाय. कमालीची फलंदाजी बघायला मिळते या मॅच मध्ये. धावफलकावरती 50. अर्धशतक पूर्ण होईल 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पन्नास धावा धावफलकावरती अर्धशतक इथे पूर्ण होतं. ओमकार घोलप, विजय पठारे. ओमकार घोलपने 8-9 चेंडूमध्ये 18, 200चा स्ट्राईक रेट मागच्या क्रमांकावरती येत
जबरदस्त फलंदाजी केलेली आहे. तर विजय पठारे 6व्या क्रमांकावरती आलेला आहे. 7 चेंडूमध्ये 11 धावा, 1 चौकार त्याच्या बॅटमधून इथे बाहेर पडतोय. दुसरा सामना RCC नाशिक विरुद्ध प्रहार 11 पुणे, या दोन तगड्या संघांमध्ये मॅच होणार आहे. अभिनंदन करू आपण अन्ना 11च्या संघाचं. 5 षटकं केवळ 23 मिनिटामध्ये पूर्ण केलेली आहेत. मात्र 23 मिनिटामध्ये 5 षटकं टाकून पूर्ण केलेली आहेत. 2 मिनिटं शिल्लक राहिलेली आहेत. आम्ही अन्ना 11, अण्णा कांबळे आणि त्यांच्या संघाचं मनापासून अभिनंदन करतो. तर RCC नाशिकचे संघ नायक, चला टॉस होणार आहे. RCC नाशिक आणि प्रहार 11 पुणे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी या. प्रहारचे संघनायक आलेले आहेत. सुदर्शनजी केदार. मात्र या आज नेतृत्व सचिन ढवळे सरांकडे आहे आणि थोड्याच वेळामध्ये संघनायक टॉस साठी इथे येतील. RCC नाशिक संघाचे संघनायक आपण टॉस साठी चला. 51 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि शेवटच्या षटक मैदानामध्ये सूरज क्षीरसागर. स्क्वेअर लेगला उचलला चेंडू, खणखणीत फटका, एक टप्पा घेत सीमारेषे बार, 4. पंचावन्न धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. कव्हर्सला खेळला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मधून क्षेत्ररक्षण करणार आहे. 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 2. मागच्या 2 षटकामध्ये मात्र धावांचा पूर आलेला आहे. NS 11 खराडी पहिल्या 4 षटकामध्ये थोडेसे ते बॅकफुट वरती होते. मात्र ओमकार घोलप आणि विजय पठारे यांची जोडी जमलेली आहे. 208चा स्ट्राईक रेट आपल्याला बघायला मिळतो ओमकार घोलपचा. विजय पठारेचा स्ट्राईक रेट 157चा आहे. स्लॉग ओव्हर्स मध्ये या दोघांनी खेळाडूंनी धमाल फलंदाजी. या सावेमध्ये चेंडू उंच टोलाच्या लाजवाब षटकार, 6 धावा. या अगोदरच्या षटकामध्ये देखील चौकार षटकारांची आतिषबाजी आणि या षटकामध्ये देखील आतिषबाजी. या षटकाराबरोबर धावफलक 63, 4 गड्याच्या मोबदल्यात. हळूहळू मजबूतीकडे जाताना बघायला मिळते. 6 षटकांची मॅच आहे. 10 पेक्षाही जास्त धावांची सरासरी आता सरासरी बघितली 11.5 आहे. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे, अर्थात 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि फलंदाज मैदानामध्ये ओमकार घोलप. 31 धावांची अत्यंत नेत्रदीपक खेळी, सुंदर खेळी. ओ हो हो हो, पुन्हा एकदा षटकार, लागोपाठचा दुसरा. काय शॉट आहे. 50 धावांची भागीदारी 5व्या गड्यासाठी. अडचणीत होती टीम ज्यावेळेस हे 2 फलंदाज आले होते. 2 फलंदाज ज्यावेळेस आले होते दोघेही शून्यावरून सुरुवात केली एकाच वेळेस आणि बघता धावांचा डोंगर इथे उभा केला. 69 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार घोलप 37 वर. तर शेवटचे 2 चेंडू आता केवळ या डावातले शिल्लक आहेत. 69 लॉस ऑफ 4. यास परत एकदा लागोपाठचा तिसरा. 3rd इन रो. दिस इज दिस मॅन ओमकार घोलप. लागोपाठच्या 3 षटकारांचं बक्षीस या अगोदरच पटकावलं गेलेलं आहे. पण हे सुद्धा महत्वाचं आहे. 3-6 मोक्याच्या क्षणी NS 11 खराडीचा ओमकार घोलप. 75 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. हो, इथे मात्र खोलवर टप्प्याचा फलातून यॉर्कर होता. फलंदाज बाद होईल इथे. 5वा धक्का. 75 धावसंख्येवरती बसेल NS 11 खराडी संघाला.
76 धावांचं आव्हान समोर राहिलेलं आहे. 6 षटकांमध्ये 76 धावा बनवाव्या लागतील जिंकण्यासाठी इथे टीम अन्ना 11 पुणे संघाला. शेवटच्या षटकामध्ये 24 धावा, त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये सुद्धा मला वाटतंय 17 धावा, म्हणजे शेवटच्या 2 षटकामध्ये 41 धावा आल्यात. शेवटच्या 2 षटकामध्ये 41 आणि पहिल्या 4 षटकामध्ये 34 धावा. पहिल्या 4 षटकामध्ये 34, शेवटच्या 2 षटकामध्ये 41. हा उलटफेर होता या मॅच मधला. आणि पुढे काय होणार आहे या मॅचचं? 76 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. नाणेफेकीचा कौल होणार आहे आरसीसी नाशिक. आरसीसी नाशिकचे संघनायक आपले ड्रेस किट ताब्यात घ्या आणि संघनायकाला किट मध्ये टॉसला पाठवा लगेच. यानंतर प्रहार विरुद्ध आरसीसी नाशिक असा सामना होणार आहे. प्रहारचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आरसीसी नाशिक संघाचे संघनायक विनंती आपण ताबडतोब या. पुणे शहरामध्ये दरवर्षी प्रहार चषक 2 वेळा होतो. एक सीझनच्या सुरुवातीला म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि दुसरा सीझनच्या अगदी समाप्तीला म्हणजे मे महिन्यामध्ये. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी मध्ये शिकणारे विद्यार्थी शिक्षक यांच्यासाठी ती स्पर्धा असते. मात्र खूप भव्य दिव्य आयोजन असतं आणि अशी एकमात्र स्पर्धा आहे की ती मागच्या कैक वर्षांपासून वर्षातून 2दा होते आणि त्या स्पर्धेमधूनच काही चांगले खेळाडू इथे आता आपल्याला प्रहार 11च्या संघामधून बघायला मिळतील. आरसीसी नाशिकच्या संघनायकांना पुन्हा एकदा आमची विनंती की आपण टॉस साठी चला. नाणेफेकीचा कौल महत्वाचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये तो झाला पाहिजे आणि जास्त वेळ करू नका. आता NS11 खराडी आपण गावचे आहोत, आपल्या गावात स्पर्धा आहे, तर थोडंसं सहकार्य करा. लवकर फिल्डिंगला चला आणि फलंदाज देखील अन्ना 11 यस येत आहेत. अन्ना 11चे फलंदाज दाखल होत आहेत. ऑफिशियल्स मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि मॅचला इथे प्रारंभ होणार आहे. घनघोर युद्ध बघायचे आपल्याला. एक विजयासाठी 76 धावांची आवश्यकता आहे. 75 धावांचं टोलेजंग आव्हान 6 षटकामध्ये उभे केलंय NS11 खराडी संघाने. शेवटच्या 2 षटकामध्ये 41 धावांचा खच मैदानामध्ये पडला. ओमकार घोलप आणि त्याचा साथीदार विजय पठारे या दोघांनी धमाल उडून दिली, राळ उडून दिली, धावांची राळ उडून दिली आणि धावा बनवलेल्या आहेत धावफलकावरती तब्बल 75. 76 धावा आहेत. हे आव्हान मोठं आहे की छोटं आहे हे बघूया आणि यानंतरच्या इनिंगच्या समालोचनासाठी मी स्वागत करतो प्रवीण गायकवाड सरांचं. थँक्यू. धन्यवाद नरेश ढोमे सर. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने माननीय आमदार बापूसाहेब पठारे युवा मंच चंदननगर वॉरियर्स आयोजित महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधली एक मानाची स्पर्धा खराडी चषक अंतिम दिवस आणि
या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट रसिक, क्रिकेट चाहते यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत सकाळच्या सत्रात करतोय. आजचा दिवस खूप महत्वपूर्ण अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. एक हाफ पूर्ण होणार आहे, त्यानंतर मात्र सेमीफायनल आणि फायनलच्या लढती आजच ज्या पार पडणार आहेत. आणि पहिली मॅच आजच्या दिवसभरातील आपण या ठिकाणी पाहतोय. अन्ना 11 आणि त्यांच्या विरोधात NS11 खराडी अशी लढत क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. सर्वप्रथम फलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये NS11 खराडी टीमनं आणि बनवल्या 75-76 धावांचं लक्ष असेल. आकाश तिवारी षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी पहिला चेंडू कडा प्रहार. या चेंडूवरती चेंडू एक टप्पा खातोय, सीधा सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय चौकारासाठी 4 रन. चौकारानं सुरुवात अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती फार मोठं आक्रमण रोहन पवारचं आणि चौकार ठोकलाय अगदी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. घेतली जाईल ती सिंगल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अन्ना 11 धावफलक जाऊन पोहोचतोय ते 5 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. नामांकित टीम या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होत आहेत. यानंतरची मॅच खूप महत्वपूर्ण असेल. RCC नाशिक टीम खास नाशिक वरून येते आणि त्यांच्या विरोधात प्रहार 11 पुणे अशी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. स्वतः आज सचिन ढवळे सर नक्कीच संघाच्या समवेत एक चांगले आयोजक देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोहोचलेले आहेत. संपूर्ण प्रहार 11 टीमचं देखील मनापासून स्वागत असेल. 6 रन ऑन स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. रोहन पवार 2 चेंडू खेळलाय, 5 वरती खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज 1 चेंडू खेळलाय, 1 धावेवरती आहे. अन्ना 11 सातत्यानं खराडी चषकामध्ये ही टीम आपण खेळताना यापूर्वी देखील पाहिलेली आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी आणखीन एक सिंगल येईल, 1 धाव येईल. 7 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. आकाश तिवारी पहिलं षटक या ठिकाणी टाकत असताना अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावा जर पाहिले तर मात्र 7 धावा धावफलकावरती. फाईन लेगच्या दिशेला चेंडू, 2 क्षेत्ररक्षक करतील चेंडूचा पाठलाग. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय धावांसाठी फार मोठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रेक्षकांनी गर्दी करायला निश्चितपणे सुरुवात केलेली आहे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. आज अंतिम दिवस, समारोपाचा दिवस आणि चांगल्या लढती दिवसभर रंगताना आपल्याला ज्या पाहायला मिळणार आहेत. खराडी चषक म्हटलं की प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने नक्कीच वाट पाहत असतो आणि 2024-25 आज समारोपाचा दिवस. मिड ऑनच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड 2 अंकांमध्ये प्रवेश करते. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बिनबाद 10 धावा. पाच ओव्हरचा खेळ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत झोपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही संपली.
6 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतो आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर मात्र 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. ही लढत देखील रंगतदार होईल, रोमहर्षक होईल, अटीतटीची शेवटपर्यंत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतोय. संजू राठोड षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय सूरज क्षीरसागर. 3 चेंडू 4 वरती सूरज खेळताना पाहायला मिळतोय. उलट्या दिशेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका आहे. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. विजय होणार सीमारेषा भेटून जातोय एक प्रतिम चौकार. माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खणखणीत चौकार. 14 धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय संजू राठोडचं षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं मार्गस्थ आहे. समोर जर पाहिले तर मात्र आकर्षक खराडी चषक आपण पाहतोय. विजेते पदासाठी दिले जाणारे चषक, उपविजेते पदासाठी दिले जाणारे चषक, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी दिले जाणारे चषक आणि त्याचबरोबर 40+ विजेत्या टीमला दिले जाणारे चषक. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 15 धावा. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ असताना संजू राठोड गोलंदाजी मार्ग वरती आहे. इस टार्गेट. 76 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार. 28 चेंडू 61 बनवायच्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि याच बरोबर केले आक्रमण, केलाय प्रहार. कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. विजय होणार सीमारेषा भेटून जातोय एक प्रतिम चौकार. माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खणखणीत चौकार. स्कोर कार्ड मूव ऑन 19. शेवटचे 27 चेंडू आणि 57 धावांची गरज. याच फटक्यांची गरज खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांनी आपण आजच्या दिवसाची नक्कीच केलेली सुरुवात. पुन्हा एकदा आक्रमण. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. फ्लॅट सिक्सर. हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते सन्माननीय सोमनाथ पठारे यांचा दणदणीत षटकार. रोहन पवार जबरदस्त खेळ प्रस्तुत करत असताना देवगाव मध्ये याच फलंदाजांना मात्र प्रदीप नंदी यांची टीम नक्कीच अगदी आपण पाहतोय. डॉन यांची टीम आणि त्याचबरोबर हमराज मृत्युंजय टीमच्या विरोधात फलंदाजी करत असताना जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. आणि आज देखील त्याची फलंदाजी बहरताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाव आहे रोहन पवार. 6 चेंडू 20 वरती खेळतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 29 बिनबाद 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 25 चेंडू 47 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. रोहन पवार जर पाहिलं तर मात्र खराडीचा रायझिंग स्टार आहे. युवा सितारा नक्कीच अगदी आपण पाहतोय. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. चौकारासाठी 4 रन. तेहतीस धावा धावपलकावरती अगदी आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. काय पाहिजे नक्की? मला वाटतं आरसा चमकतोय.
गाडीचा आरसा फिरून घ्या, खाली करा समोर. आणि ज्या टू व्हीलर पुढे आल्यात ना त्या दोन पलीकडे ऍक्टिवा गाड्या आहेत, पांढऱ्या ऍक्टिवा गाड्या, तर पाठीमागे घ्या विनंती आहे. दोन षटक बिनबाद 33 धावा धाव फलकावरती. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 43 धावांचं. सुरेश क्षीरसागर आणि रोहन पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस चेंडू अगदी आपण पाहतोय, शतरक्षक त्या ठिकाणी डीप मधून चेंडू वरती येईल, सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. दोन्ही फलंदाज अगदी शांत डोक्यानं फलंदाजी करतायत. अगदी आपण पाहतोय एक चांगलं कोऑर्डिनेशन, चांगलं कम्युनिकेशन दोघांमध्ये आणि चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमताना पाहायला मिळते. बिनबाद 34 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 23 चेंडू 42 धावा या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतो. धावफलकावरची नजर टाकली तर 34 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ असताना आकाश तिवारी अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आहे. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर बिनबाद अगदी आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज. 21 चेंडू 42 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे. लास्ट 21 बॉल 42 रिक्वायर. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी चेंडू निसटलाय, सटकलाय आणि जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. नो बॉल प्लस चौकार. सीमारेषा भेटून जातोय एक प्रतिम चौकार. माजी नगरसेवक सन्माननीय महादेव पठारे यांचा खणखणीत चौकार. 21 चेंडू शेवटच्या शिल्लक 37 धावांची गरज अन्ना 11 या टीमला जिंकण्यासाठी आवश्यक. या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू, त्या ठिकाणी चेंडू फीड केलाय, फेकिया पोहोचते गोलंदाजाच्या हातात. 2 धावा घेतल्या गेल्यात. 20 चेंडू 35 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. अन्ना 11 टीम मैदानाच्या आतमध्ये करते फलंदाजी. स्टेप आउट करून पुन्हा एकदा चेंडूला त्या ठिकाणी दिशा दिली. एक मिडऑफच्या दिशेला चेंडू फील्ड केला जाईल. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा आहेत त्या 42. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं लक्ष. एक मोठी भागीदारी 42 धावांची मैदानाच्या आतमध्ये रचली गेली आहे. दबाव तयार करणं खूप गरजेचं आहे, परंतु कोणत्या प्रकारचा दबाव जाणवत नाहीये. या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात परंतु रन कंप्लीट होते. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय फलंदाज असेल सुरक्षित. धावफलकावरची धावा 44. 76 धावा टार्गेट नक्कीच समोर ठेवला असताना एक चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. बिनबाद 44. 3 षटकांचा खेळ संपलाय. 18 बॉल 32 मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळत आहे.
18 चेंडू 32 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. रोहन पवार अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती 12 चेंडू 31 वरती. चांगला खेळ आतापर्यंत नक्कीच रोहन यांचा पाहायला मिळाला. खराळीचा रायझिंग स्टार उगवता सितारा चांगला परफॉर्मन्स नक्कीच देत असताना विरल गोलंदाजी मार्ग वरती उलट्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि आता मात्र पहिली विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. उद्योगपती सन्माननीय यशवंतराव चव्हाण यांची बळीची टाळी. चला यानंतरचे दोन कॅप्टन आपण संपर्क करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये बरोबर आपण नाणेफेक त्याला टॉस होणं गरजेचं आहे. अर्थात सेकंड इनिंग चालू आहे त्यामुळे टॉस होणं खूप गरजेचं आहे. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 32 धाबांचं लक्ष अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 5 मिनिटांमध्ये आरसीसी नाशिक हा संघ देखील येऊन दाखल होतोय. आज नामांकित टीम्स या चषकामध्ये समाविष्ट अगदी आपण पाहतोय. लॉटचं संयोजन अतिशय सुरेख आमच्या शोएबभाई शेख यांच्या माध्यमातून खास नाशिकवरून आज टीम नक्कीच येताना जे पाहायला मिळते. मला वाटतं मुंबईची देखील टीम विक्रोलियस टीम देखील अमोल म्हात्रे अँड कंपनी खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक वर्षी नक्कीच विक्रोलियन्स देखील या मैदानावरती खेळताना पाहायला मिळते. नो बॉल तर ती टीम अगदी काही वेळात अगदी या ठिकाणी पोहोचणार आहे. अमोल म्हात्रे सर आणि संपूर्ण टीम. 46 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात 17 चेंडू 30 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळते. मॅच अगदी आपण पाहतोय ही देखील रंगतदार होईल, रोमार्शक होईल, आटी तटीची नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी होता अगदी आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू या अगोदर देखील मी सांगितलं फ्रीट वरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. धावबाद होऊ शकतो, त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणासाठी अडथळा तयार केला तर त्याला पंच बाद देऊ शकतात. आणि तिसरा प्रकार टॉईज द बॉल, 2 वेळा चेंडूला जर बॅटने खेळून काढलं तर फलंदाजाला पंच बाद देऊ शकतात. 3च प्रकार आहेत. 46 एका गड्याच्या मोबदल्यात 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 46 वरती स्थिर. धाव गतीवरती नियंत्रण राखण्यात नक्कीच यश येते. पहिली विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव निश्चितपणे तयार झालाय आणि हा दबाव तयार करणं गरजेचं होतं. सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर दोन्ही टीमच्या हातात आहे. जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका फडकवताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. 46 वरती एक गडी बाद आहे. मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, खराडी चषक
पुण्यनगरीतील एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय. आपण पाहताय आनंद या ठिकाणी घेत आहेत. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 46 वरती या स्थिर आहेत. शेवटचे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी लक्ष असेल 30 धावांचं. सूरज क्षीरसागर 11 चेंडू 12 वरती. आकाश 1 चेंडू 1 वरती या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय. धावफलकावरची नजर टाकली तर धावा 46. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी या 30 धावांचं लक्ष. 15च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील अगदी आपण पाहतोय. चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 2 धावा षटकात येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एक विकेट देखील येताना आपल्याला पाहायला मिळाला. विरल अतिशय जबरदस्त गोलंदाजी प्रस्तुत केली अगदी आपण पाहिलं. आणि आता मात्र 15च्या सरासरीनं धावा अन्ना 11 टीमला बनवाव्या लागतील. संमिश्र क्रिकेट पहिली 3 षटकं अन्ना 11चं फार मोठं वर्चस्व. चौथ्या षटकानं अगदी आपण पाहिलं विरलनं चेंडू हातात घेतला. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि या सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर रोमहर्षक स्थितीमध्ये म्हणजे या मॅचचा देखील निकाल अगोदर सांगणं कठीण आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज 15ची सरासरी. या षटकावरती बरंच काय डिपेंड आहे. सुंदर सिंग अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला. त्यावरती प्रहार सीमारेषेच्या लगत टिपला जातोय झेल. फलंदाज बाद. विकेटचं होईल पतन. धावफलकावरती नजर टाकली धावा पाहायला मिळतात त्या 46. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. अन्ना लाट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. सातत्यानं हा खेळाडू कोणतीही मोठी स्पर्धा असो अन्ना 11 ही टीम उतरताना आपण पाहतो. खास आमच्या जुन्नर परिसरात असेल पारनेर तालुक्यात देखील अण्णानं संघ उतरवले. मी गेली कित्येक वर्ष पाहतोय. अण्णा मैदानाच्या आतमध्ये स्वतः पोहोचतायत. 11 बॉल जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूवरती घेतली जाते ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता. नकार एका बाजूला दिला गेलाय. धावफलकावरती धावा जर पाहिलं 47. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय 10 चेंडू शेवटचे शिल्लक 29 धावांची गरज. पाठीमागले 8 चेंडू जर पाहिले तर किती प्रभावशाली टाकलेत. रोखून ठेवले, जखडून ठेवले, पूर्णपणे बांधून ठेवले मैदानाच्या आतमध्ये. आणि या जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला जी पाहायला मिळते. परंतु क्षमता आहे लढण्याची अन्ना 11 टीम कडे देखील. सुरेश क्षीरसागर 12 बॉल 12 वरती आहे. अन्ना अल्हाट नुकतेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. त्यामुळं शेवटपर्यंत फार मोठी रोमहर्षक मॅच क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल. सुंदर सिंग सुरुवात तर अप्रतिम केली मैदानाच्या आत. अगोदरच फ्रंट फूट वरती आले होते. ऑन साइडच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आहे. शतरक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. धावफलक 49 वरती. शेवटचे 9 चेंडू 27 धावांची गरज. सलामीच्या जोडीनं एक मोठी भागीदारी रचली होती, उभारली होती. आणि जशी ती जोडी फोडण्यात यश आलं त्यानंतर मात्र एका बाजूला लक्ष थोडस दूर दूर व्हायला लागलेलं आहे. 9 बॉल 27. आता मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार झाले. याच बरोबर अगदी आपण पाहतोय 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत.
51 धावा धावफलकावरती. 8 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. पुन्हा एकदा अगदी आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती प्रहार केलाय. कॅच ड्रॉप होतोय, कॅच ड्रॉप. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या जातील. शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष अगदी आपण पाहतोय. लास्ट 7 बॉल 23 रिक्वायर. अन्ना 11 टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. 15 चेंडू 18 वरती सूरज क्षीरसागर. द ग्रेट मॅच फिनिशर ठरणार का मैदानाच्या आतमध्ये. याचबरोबर हा फटका कव्हरच्या दिशेला पोहोचतोय. अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. 5 ओव्हरचा खेळ याचबरोबर संपलाय. बनवल्या गेल्या धावा 54. 2 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. लास्ट 6 बॉल 22 रिक्वायर. लास्ट 6 बॉल. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय चेंडूला खेळून काढले. घेतली जाईल ती आणखीन एक सिंगल. लक्ष हळूहळू नक्कीच कठीण होत चालले, त्यामुळे आक्रमण आता गरजेचं आहे. 5 चेंडू शिल्लक असतील आणि बनवायच्या 21 धावा मैदानाच्या आतमध्ये. सलमान भाई शेख अगदी आपण पाहतोय आगमन होताना जे पाहायला मिळतंय मनापासून स्वागत असेल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्क वरती विरल. उलट्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न अन्ना यांचा असफल ठरवला गेलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. आता 4 चेंडू शिल्लक असतील आणि बनवायच्या 21 धावा अगदी आपण पाहतोय. लास्ट 4 बॉल 21 रिक्वायर. 55 वरती 2 गडी बाद. अन्ना 11 ही टीम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय फलंदाजी करते. विरल मारा करण्यासाठी सज्ज. 4 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. हा फटका अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू पोहोचताना पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण होईल आणि या 3 चेंडू तब्बल 20 धावांची गरज. आता मात्र मॅच कठीण झाली अन्ना 11 टीम साठी. 3 चेंडू 20 धावांची गरज. पहिली 3 षटकं जबरदस्त सुरुवात केली होती सलामी वीरांनी. याचबरोबर विकेटचं पतन फलंदाज परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. शेवटचे चेंडू शिल्लक 2. दोन चेंडू आता शेष असतील शिल्लक असतील आणि तब्बल 20 धावांची गरज. मुश्ताक खान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. मॅच मधले रंग नक्कीच निघून चाललेत.
NS11 खराडी या टीमनं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली आहे. विकेट पाहायला मिळते. याचबरोबर NS11 खराडी टीमनं हा सामना जिंकलाय. जबरदस्त खेळ या पहिल्या सामन्यामध्ये अगदी आपण पाहतोय. अन्ना 11 या टीमचा देखील चांगला संघर्ष पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. RCC नाशिक ही टीम देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अतिशय दूरचा पल्ला गाठत नाशिक टीम देखील या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होताना जे पाहायला मिळते. RCC नाशिक टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन आपण खेळाडूचा सन्मान करणार आहोत. ओमकार घोलप मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत, ज्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना 16 चेंडूंमध्ये 43 धावा ज्या बॅट मधून त्यांच्या आल्या त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने इथे सन्मानित करण्यात येत आहे. चला ओमकार घोलप, आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आणि शोएबाईंच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक, नियोजक आणि सर्व सूत्र ज्यांच्या हाती आहेत खराडी चषकाची, ते शोएबाई यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी दिला जाईल. ओमकार घोलप, चला या लवकर, मान्यवर इथे उपस्थित आहेत. काय अफलातून बॅटिंग केली ओमकार यांनी.
वेल डन, वेल प्लेड. पुढील मॅच साठी शुभेच्छा. आणि मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसातील शेवटच्या दिवसातील पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ओमकार घोलप यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित करतोय, ज्यांनी 16 चेंडूंमध्ये तब्बल 43 धावींची एक मोठी इनिंग इथे पेश केली. पहिल्या 4 षटकामध्ये संघाच्या 34 धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये